नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, आमच्या शेतामध्ये ना खूप साऱ्या रानबोरी आहे. रानबोरी म्हणजे कोणते? छोटे छोटे जे झुडपं राहतात ना बोरीचे, त्याला आम्ही रानबोरी म्हणतो. तर रानबोरीचे खूप सारे झाडं आहे आणि त्याला खूप बोरं लागले. तर त्या बोरांचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर चला मग. ह्या बोरीला खूप हे बघा, खूप बोरं लागलेले आहे आणि हे जे बोरं आहे ना, हे पिकल्यावर छान वाळवायचे आणि आपण जे पिठलं करतो ना, किंवा बेसन म्हणतात, कोणी पिठलं म्हणते, तर जे पिठलं किंवा बेसन करतो ना त्याच्यामध्ये टाकायचे. एक नंबर बेसन लागते किंवा एक नंबर पिठलं लागते. तुम्ही एकदा हे करून बघा. आणि हे रानबोरीचे बोरं गोळा करायचे आणि त्याला छान वाळवायचं आणि मग आपल्या पिठल्यामध्ये किंवा मग आपण जे मूगवड्या किंवा आमच्या आईकडे कळण्याच्या वड्या पण करायच्या. तर कळण्याच्या वड्यामध्ये बोरं वगैरे टाकले ना तर खरंच खूप मस्त. म्हणजे जर उन्हाळ्यामध्ये भाजीचा खूप प्रॉब्लेम राहते, भाजीपाला वगैरे काही मिळत नाही. शहरात तरी मिळून जाते, महाग का होईना पण मिळून जाते. पण खेडेगावामध्ये, जसं आमचं गाव खेडं आहे, तर इथं आठवडी बाजाराशिवाय अन्य भाजीपाला मिळत नाही अन्य दिवशी. तर आम्ही मग काय करतो, हे जे बोरं वाळवलेले राहतात ना उन्हाळ्यात, छान वाळवायचे आणि हे बोरं छान डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवायचे आणि मग ते आपण जेव्हा पिठलं करतो ना तर त्या पिठल्यामध्ये टाकायचे. म्हणजे त्या पिठल्याला खूप छान अशी चव येते, खूप छान टेस्टी लागते. म्हणजे आंबट गोड असं नाही का. जसं आपण टमाटर टाकतो, तर टमाटर उन्हाळ्यामध्ये बहुतेक मिळत नाही किंवा महाग राहते. तर मग आपले हे बोरं पिठल्यामध्ये टाकायचे किंवा बेसनामध्ये टाकायचे. एक नंबर बेसन लागते. तुम्ही करून बघा. हे बघा, खाली पडलेले हे जे बोरं आहे ना, बघा किती सडाच पडलेला आहे खाली. तर हे छान गोळा करायचे. हे बघा, खूप सडा पडून आहे. आता मी याला मस्त गोळा करून ठेवते आणि मग भाजीत वापरते. हे बघा, मी आता हे बोरं वेचत आहे आणि छान हे वाळवून मस्त भरणीत भरून ठेवायचे. आणि मग उन्हाळ्यामध्ये जेव्हा टमाटर नसले त्या दिवशी मग हे टाकायचे भाजीमध्ये. खूप छान. म्हणजे हे रानबोरं कसे आंबट खूप राहतात, त्याच्यामुळं मग भाजीला छान आंबट अशी चव येते, आंबूस गोड नाही का. म्हणजे टमाटरचं काम हे बोरं करतात, असं माझा म्हणायचा उद्देश आहे.